पापा पटेल. सीएसके सुरेखाचा फटका. निश्चितच 1-10 वरती समाधान मानावं लागेल. परत एकदा निर्धाव चेंडू. आणि षटक संपलेलं. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या ते 12 धावा. नावाजलेले असे पंच भाऊसाहेब पवार आणि महबूबूर कालूबाई करपुडे. पहिल्याच षटकामध्ये संघाला लागलेला एक मोठा झटका हबीबभाईच्या रूपात. आणि त्यासोबतच डिस्काउंट बोनस मध्ये ओम शिवलकर. हबीबभाईचं पायगुण. ओमकार शिवलकर आउट. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज शादाब हलसिंगे. स्ट्राइकला येतो जावेद पटेल. सुरेखाचा फटका आणि तितकंच सुरेखाचं क्षेत्ररक्षण. लय भारी आहे थंडगार बिल्डिंग मध्ये. सुरेखाचा फटका चेंडू परार चौकार आणि फोन आलेला सरला लगेचच वेल शॉट म्हणून सांगण्यासाठी. सुरेखाचा फटका भोळसाहेब यांचा. अंपायर सिरियस राहायचा आहे अन्यथा बुलेरो जप्त. वाईड चेंडू. हो का नाही खिचर भाई तुम्हाला अंडा पॅटीस का सब्जी पॅटीस काय सब्जी का अंडा बोलो. अरे गपरे अवघड पटला. अतिशय उंच जसं चाहतात माझ्या माईक आलेला तसाच आमचे फेवरेट प्लेअर बोरसाहेबांनी षटकार. अतिशय सुंदर असं षटकार. तेवढंच खराब गोलंदाजी. खूप चांगलं षटक सुरू होतं. तेवढ्यात फोन आलेला बोरसाहेबाला. त्यांनी म्हणले की आता इथून मी खेळणार. पुढचं चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शादाब टू बोरसर. तेवढा मोठा आवाज तेवढाच मोठा षटकार. शादाब तिथं आहेत बोरसाहेब. त्यांना कोणाशी देणं घेणं नाही. फक्त मी येतो आणि मी खेळतो हा त्यांचा. अतिशय सुंदर अशी रानातलं मॅच आहेत काही येड्या गाडीच्या रानात बोलले परत एकदा. आणि सुरेखाचा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. कमबॅक गोलंदाज शादाब यांचं.
सरला टॉस जिंकल्यानंतर हरल्यानंतर आपली बॅटिंग आली तरी खुशी राहते सरला. परत एकदा तोच चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त धावामध्ये भर. या वाईट चेंडूने संघाची वाढती धावसंख्या येते 31. 31 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. गडी बाद झाले ते 2 हबीब भाई आणि ओम यांच्या रूपात. सुरेखाचा फटका, चेंडू हवेत आणि जेल बाद. बोलसर यश भुईबार, तो पण नाव गोळीबार. षटक संपलेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3 गडी बाद, 31 धावा. आता चाललाय तो संघाचा संघ मालक साऊथ किंग ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा वकील पटेल बारामतीकर. नुकतंच त्यांनी 600 रुपये तिकीट घालून बारामतीहून सकाळी आलेले. ग्लोव्ज घातले नाहीत काही की आज हातात, नाही ना? हा, नाहीतर जीरोवरच बाद होतात. मग चला, यानंतर होणारा सामना टीम ओरिजिनल गँगस्टर वर्सेस CSK डिफेन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी तयार राहायचंय. या इनिंग फर्स्ट इनिंग होताच नाणेफेकचा कॉल होईल. गोलंदाजी मार्कवर आला तो शकील मनेरी. सुरेखाचा फटका आणि नूर गिड्डे, थोडेसे गिड्डे पडलेले जेल घेण्यासाठी 6 धावा. परत एकदा हरबादचा ऐकायचं आहे फलंदाजांनी. सुरेखाचा फटका, चेंडू सरळ सीमारेषा पार. चेक करायचंय, काय चेक करायचंय का भाऊ? भाऊ ऑनफिल्डचं डिसिजन द्यायचंय, फिकीचा रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे आपण. जे ऑनफिल्डचं डिसिजन राहील तेच राहील. तुम्ही चर्चा करून निर्णय कळवायचा आहे. फिकीचा रिव्ह्यू काही कारणास्तव कॅन्सल केलेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन जे राहील ते मान्य राहील दोन्ही संघांना. पंचांशी कोणी वाद घालायचं नाही. वाद घातला तर माहित आहे डायरेक्ट संघ बाद. आता 4 धावा घ्या खिजर भाई. आताच्या 4 धावा. परत एकदा शकील टू वकील पटेल. हा भैया, टाकतो निर्धाव चेंडू.
सरळ चेंडू 6 धावा. चार धावा 22च्या स्वरूपात. षटक संपलेलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 52 धावा. फोन बंद आहे भाऊ. वायर काढा खुर्ची. वाईट चेक करायचं. रिव्ह्यू काढा. ती काय आली काळी रेष. नाईस टाइमर स्टॉप असते. वाईड प्लस 1 बाउन्स. पंच वाईड आणि 1 बाउन्स असेल. पंच गोलंदाजाला 1 बाउन्स. सुरेखाचा फटका. निश्चितच 1 धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता स्ट्राईकला आलेत तो अनुभवी खेळाडू वकील भैया पटेल. शॉर्ट स्पीड चेंडू ढकललेला आहे कव्हरच्या दिशेमध्ये आणि जेल बाद. उत्कृष्ट असा जेल. रफिक मन्यारी उत्कृष्ट असा झेल. चष्मा काय महिना झाला डोळ्यावर निघत नाही त्यांच्या. नुकतंच त्याने ISPL ला जाऊन आपले फलंदाजीची छाप सोडून आलेले रफिक मन्यारी. तिथल्या प्लेअरचा गॉगल ढापून मैदानात. लागले पोळाले चांगलं. त्यांना वरी बी त्रास व्हायला की घेऊन आता वाटलेलं मला. हां काय करावं त्याला पडदा फिडदा मारावं काय का. आता आले ते खालेद. नवीन फलंदाज खालेद मसूद शेख. शॉर्ट पिच डिलिव्हरी कट केलेला आणि निश्चितच परत एकदा सुरेखाचा झेल. कोण आहे क्षेत्ररक्षक.
हा वकील 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 सोमवंशी आता आलाय तो मोठा खेळाडू बलाढ्य खेळाडू लांब जाण्यातला व्यायाम करणारा अजय कांबळे ग्लोव्ज घालून हातात त्यांनी ISPL गाजवलेली ग्लोव्ज हे फक्त कीपरच्या हातात मर्यादित होते काही काळ आज फलंदाजी ग्लोव्ज घालून खेळतात जमाना बदल गया मगर औसा का पॅटर्न नाही परत एकदा यश तो अजय हॅट्रिकचा चान्स सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मंगेश सागर यांचं आगमन शॉर्ट पिच डिलिव्हरी ISPL च्या वरून सरळ सीमारेषा पार 4 धावा उत्कृष्ट अशी फलंदाजी अजय कांबळे APL मध्ये ग्लोव्ज विसरला होता त्यांनी पुण्यामध्ये पण BS मध्ये ते परत आणलेलं होय नुकताच सूत्रापासून माहिती आलेली वाईड चेंडू सूत्रांपासून माहिती आलेली नुकताच अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कपला भारत विजयी चेक करायचं आहे वाईड चेक करायचं स्लो कर लो थोडी स्लो कर अरे वीट लांब आहे की आपणच वीट चेक करायचं तिथली वीट जरा बाहेरच दिसला दुसऱ्या पट्टीवर पिवळ्या पंच व्हाईटचं ईट बरोबर आहे का बघा लय लांब दिसलेले व्हिडिओ मध्ये वीट लय लांब घेतली पट्टी दिसलेली का बघा बरं जरा झूम करू वीट पांढऱ्या पट्टीवरती ठेवायचंय सुपाऱ्याला हा किती मध्ये घेतला तू वीट बरोबर आहे का वीट बरोबर आहे हा मग फेर डिलिव्हरी चला षटक संपलेला ग्रुप आहे ना ग्रुपला चलते वैयक्तिक दुसरा संघासाठी किती आहे वर वाईड चेंडू पंचांचा भाऊसाहेब पवार यांचा इशारा वाईड आता एक 10 मध्ये भर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वे षटक घेऊन आला विजय सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेमध्ये आणि 4 धावा महत्वाची झेल पकडलेले रफिक यांनी आता थोडस त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये ध्यान नाही परत एकदा सूर्यकाचा फटका आताच्या 2 धावा
परत एकदा विजय टू पाप्या. सूर्यकाचा परत एकदा फटका. बघा किती धावा जोडतात दोन्ही फलंदाज. उत्कृष्ट अशी रनिंग म्हणावं लागेल. पापा जावेद पटेल. वाईड चेंडू. सूर्यकाचा चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू 4 झालेले. 4 बॉल 6 षटक प्रगतीपथावर. सूर्यकाचा चेंडू परत एकदा निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाले ते 5 गडी बाद 70 धावा. षटक संपलेलं. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5 गडी बाद 72 धावा. नुकताच आलेल्या सूत्रांकडून माहिती. अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कप फायनलचा सामना रंगलेला. एकतर्फी सामना. तब्बल 9 गडी राखून भारत त्याची वुमन्स टीम वर्ल्ड कप विजयी. अंडर 19चं अभिनंदन सर्व खेळाडूंचे. वाईड चेंडू परत एकदा अतिरिक्त धावामध्ये भर. 20 षटकामध्ये 82 धावा काढल्या होत्या साऊथ आफ्रिकेने. 11 षटकामध्ये चेस केलेला भारत यांनी आपल्या. सूर्यकाचा हेलिकॉप्टर शॉट 4 धावा. पंच भाऊसाहेब पवार यांचा इशारा. 4 धावा. या 4 धावाचे प्रायोजक अजय बॅटरीज औसा मोड औसा. प्रोप्रायटर भाऊसाहेब पवार. तसेच करपुडे फर्निचर पलंगाचे विक्रेते महबूब उर्फ कालूबाई करपुडे. मला वाटते पुढल्या पर्वामध्ये नक्कीच त्यांचं एक संघ राहील करपुडे. बरोबर आहे का? सूर्यकाचा पटका. तितका सूर्यकाचा तो. छोटीशी अपील पेटाळलेली पंचांनी. कालूबाई म्हणायचं नाही, शकील सर म्हणायचं. सर अंपायर आहेत त्यांनी सर म्हणायचं. आणि नुकतंच आगमन झालेले आहे ते शेटे ज्वेलर्सचे सर्व अमिताप्पा शेटे. सोलापूरला कशासाठी जातात ते आम्हाला माहित नाही. फुलटॉस चेंडू. तितकं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण नूर. हॅपी बर्थडे लहान बाळाला. नुकताच 8 दिवसाखाली प्रथम वाढदिवस झालेला. इकडे आणखी परत एकदा मला वाटतं अतिरिक्त धावामध्ये भर. वाईड चेंडू.
सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू सरळ सीमा रेषा पार 4 धावा. या 4 धावाचे प्रायोजक जय हनुमान कलेक्शन औसा प्रोप्रायटर संतोष खंडागळे. अंकल कडे जाते बरं नाही नाही टीव्ही बोल नको जवळ नको रे हां 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 असं वाजवा डिंग 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 डिंग. आवड झाला आजू हा ना हा बोला ती पंचाने निर्णय आजच्या दिवस थांबवला देणार पण ती पंच कालू पाहिजे तिकडे थांबल्यामुळे काय ठेवणार सांगितलं भैयानं बोलणं झालं वीर ना भैयानं सांगितले भैयाला वेळ देत आहे ना अंपायरला चेक म्हणले कोणी वीर फेकला तर नो बॉल द्या आता झाले गेले तेवढं जाऊ द्या पण नंतरच्या मॅचला तर टिक राहावं. षटक संपलेलं. नाही नाही आता एवढं 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते एवढं होऊ द्या भैया थांबणार पुढल्या मॅचला आता त्यांच्या 85 धावा. शेवटचं षटक. नेट चालू आहे की त्याच्यावर? एवढे दादा. तुटते का अय दादा ओम्या कुठं आहे येडा ओम्या कुठं आहे आमचा येडा मामा कुठं आहे तुझा छोटा येडा मामा आम्ही आता बघितलास का दाखवू का नाही का? मी इथं उतरलो हडपसरला जायचं होतं माझा फ्लॅट घेतला होता तर मी काम चालू आहे. हो हो मग पिल्लू दही सूर्यकाचा चेंडू परत एकदा निर्धाव. शकील मनियारी स्ट्राईकला ते फराज कारभारी मॅन फ्रॉम लांबजना. फ्लॅट आहे तुझा पुण्याला स्टेप आउट करून खेळलेला उत्तुंग असा षटकार. खूपच लांब चेंडू फरार. 6 धावा. गदय किती रन दिले त्या मेन युट्यूबला नॉट आउट दिसायला तर मी जेवता जेवता बघितलं नॉट आउट 4 ओव्हर 2 जोडे 37 खाल्ले कल्पना शिवाने 4 ओव्हर मध्ये 80 खाल्ले. परत एकदा सूर्यकाचा चेंडू. परत एकदा कमबॅक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. झालं का मॅच आली आहे का येड्या तुम्ही हाताने घातला मॅच आणि एक मॅच लई महत्वाची राहते एक आहे तर 4 मॅच टोटल 5 मॅच आता सगळे जिंकावं लागतात तुम्हाला. परत एकदा तोच चेंडू तोच मारा. परत एकदा निर्धाव. या प्या बस की याला कशाला घेऊन आला? काय काम बस वाट ना घरात होय नकटा चेंडू आबाळात. बघूया जेल होतो का. निश्चितच चक्कर आलेली उन्हामुळे.
जेल सोडलेला. आताच्या 2 धावा. आणि मागे पडत नाही आमच्या. परत एकदा चेंडू हवेत. बघा क्षेत्ररक्षक आणि धाव बाद. आताच्या 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ते 8 षटकानंतर. धावसंख्या झाली ते 95. विजयासाठी 96 धावांचं लक्ष्य. त्याला क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं लगेच. आणि सीएसके डिफेन्स चे कर्णधार आणि ओरिजिनल गँगस्टर म्हणजे ओजी चे कर्णधार भाऊसाहेब पवार. आले भावड्या चला. ओमकार गौरवचे कर्णधार आणि सीएसके डिफेन्सचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार माईकशी संपर्क साधायचे त्वरित. या सामन्याचा नाणेफेक रवी बॉस कसबे यांच्या हस्ते संपन्न होईल. ओजीचे कर्णधार आलेले आहेत. येळकर सुपर किंग्स सीएसके डिफेन्स संघाचे कर्णधार त्वरित 5 मिनिटांमध्ये माईकशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. मी रवी कसबे उर्फ बॉस यांना विनंती करतो की या सामन्याचा नाणेफेक करायचा आपल्या हस्ते. रवी बॉस कसबे आपण स्टेजच्या खाली जाऊन या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. बघा आता तुम्ही ड्युट्या सोडून कसं येऊ बोला जरा. इकडे यायचं युट्यूब मध्ये भाऊ. ग्राउंड मध्ये जावा तिथं सेंटरला आणि ती गाडी काढायची आहे बाहेर. सत्यम नाही तो मध्ये आणायचं नाही. तुमच्याच मागं लागायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ड्युटी सोडून आलेले खेळाडू आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या सामन्याला आवर्जून उपस्थित राहुल कुमार बोलसर. आताच लातूरून फोन आलेला उमा अफसरांचा विजिट साठी येणार आहेत म्हणते. कोण? सीएसके डिफेन्स नाणेफेक जिंकलेला. बघूया निर्णय लवकर कळवायचा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे सीएसके डिफेन्स संघाने. मला वाटते 6 रात्री सामन्यानंतर 5 तारखेला होईल अंदाजे. एक गेस भाऊसाहेब 5 तारखेला सामना होईल असा गेस. काही अडचण आपल्याला नाही. ते आम्ही ठरवू काय. अमित शेटे यांचं म्हणणं आहे
5,000चं पारितोषिक देतो. 5 तारखेला सामना ठेवा. डॉक्टर सोडला त्यांना घेतलं बोलून. हा पण आता API म्हणल्यावर त्या मीटिंगला अटेंडन्स तर पाहिजे ना किमान. असं आम्ही आता खुर्ची घेऊन तिथं बस पडायला लेकराला घेऊन बस इथं 5 मिनिट बस ऊन लागलाय लेकराला घेऊन ताणत बसलाय सुद्धा. काय झालं आपलं खर्चाला बोलला होता काय एवढं गदर वागलं. पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायला लावायचं लवकरात लवकर. कुठे हिंगाले आमचं नुसतं मॅच करणार ए शिड्या तुझ्या फायटर दिन तू माझं शोध बोलवात ना का. बॅनर कुठे आहेत बॅनर कोणा टीम मध्ये करायला कोणा टीम मध्ये बोलले ना सगळे कोल्हे गोळा केले बा तिकडले उगं चढायचं काम आहे गप्पा नको जायचं म्हणल्यावर जाऊ दे पण ते ओपनिंगला बसत. धन्यवाद बॉस. वॉटर बाटली घेऊन आता काय करा माहिती आहे सामने संपले गाडी टाकायची सांगून ठेवलेलं माळीला सांगितलं का? माळीला सांगितलं तिथे जाऊन काय थाळी तुम्हाला घ्यायचं वेज थाळी घेतली नॉनव्हेज खात ना श्रावण कुठं तुमच्याकडे श्रावण कुठून आला बाबा अचानक आम्हाला जोडा पडला की. हा चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय संघ. जास्त वेळ करायचं नाही. टायमर चालू केलेला आहे आपला. पंच टायमर चालू केलेला आहे. जास्त वेळ लागला तर हा फलंदाज चला फलंदाज दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात यायचे. इतक्या वेळ बॅट चेक केलं नाही आपण. आता बॅट चेक करायचं विजय. आणखी 2 सामने खेळवायचे आहेत. चला टाकले का त्यांची आड भैया टाकले. सॉरी नका देऊ या संघामध्ये एक अनुभवचा भरणा तहसीलचे सर्व आरबाज पठाण या संघामध्ये. कालूभाई समोर बघायचंय. खेळाडूला छेडायचं नाही नाहीतर अंपायरला बाद करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज पापा जावेद पटेल. स्ट्राईकला तो विजय बकुले. नॉन स्ट्राईकला तो यश भुईबार. विजयासाठी लक्ष ठेवलेलं आहे ते. 96 धावा तब्बल 12 रन प्रति ओव्हर. उन्होंने खाते बिर्याणी दिला मी आणून डब्बा जेवले त्यांनी काय म्हणले पोरं आहेत खायला वेस्ट होत नाही अन्न. ए रंदे या गरम राहते माझ्या रंदे जरा क्या पाणी छोड़ता क्या अबे जा आपण बघू ना दे काय ते मॅच होईना त्यांना काहीच बघ नाही. पहिला दिवस आता ह्याच्यावर रात्री होते अरे तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही स्टेट केला संपला विषय.
सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. हां चालतं ना. नाही सांगत राहू काय झाल्यावर मी बरोबर बसलो होतो तसं हे करू नका. आणि जेल बाद विजय बुकुले, उत्कृष्टाचा जेल भाऊसाहेब यांच्याकडून. तुझ्या साजाला काय लय चांगलं म्हणाल ते काय अरे रन काय तू काय फेकाड नहीं घेऊन कैसा बात करते रे तू शप्पे तेरे को शर्म आना पड़ता है जरा तो रन सुन मेरी बात रन खाने वाला बॉलर फिकी नहीं रहता कि ये बता बीच में एक मारा है भी वो मारा है कैसा मालूम है कि ओवर पिच पे मारा है करके छक्के वो अप साइड का कवर का छक्का कहाँ पड़ा है. उत्कृष्ट गोलंदाजी विजयची जागा घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज रफिक मनियारी बहुतेक. विकेटला साइड कंपल्सरी नाही, फक्त पहिल्यांदा सांगायचंय. सुरेख असा चेंडू, तितका सुरेख असं बॅकअप. हबीबभाई सय्यद सहारा चे सर्वेसर्वा या संघामध्ये तब्बल 3 ओव्हर खेळत असताना पटेल फुटवेअरचे सर्वेसर्वा आबेद पटेल, जावेद पटेल, तसेच साउस्टिंग ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा वकील पटेल आणि सहारा कॉलनीचे सर्वेसर्वा हबीबभाई सय्यद. सुरेख असा चेंडू, वाईड चेंडू, अतिरिक्त धावामध्ये भर. परत एकदा जावेद टू यश. सुरेखाचा डिफेन्स, एकच धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चेंडू झाले ते 4. अन्ना गाडी झाली का तयार किती खर्च आला होय कलर केला काय पण परत एकदा कट केलेला आणि थोडस मिसजजमेंट म्हणावं लागेल. अजय कांबळे थ्रो मारला असता तर निश्चितच. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना सांगण्यात येते आणि पंचांनाही धावबादचाही निर्णय ऑन फील्ड असेल. धावबाद हा रिव्ह्यू मध्ये नाहीये याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि पंचांनी. फक्त वाईटचा रिव्ह्यू असेल. निश्चितच मला वाटतं षटक संपलेलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते ते 1 गडी बाद 4 धावा. 96. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि थोडीशी टिप्स देण्यासाठी कान मंत्र देण्यासाठी तहसीलचे सर्वेसर्वा AK-47 अरबाज पठाण. हा लवकर जायचे आपल्या फिल्डिंग वरती, टायमर आहे, पोजा मारायचे नाहीत. रहिवासी उत्पन्नाचा दाखला कोणाला काढायचा असेल अरबाज पठाणशी संपर्क साधायचा, मुबलक दरामध्ये उपलब्ध. सुरेखाचा फटका आणि उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी अरबाज यांनी. खूपच फास्ट होता आताचा चेंडू. सुरेखाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच 1 धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता स्ट्राईक लागला तो यश
गोलंदाजी मार्कवर अनुभवाचा भरणा वकील पटेल. चेंडू हवेत, बघूया हा मोठा झेल असेल आणि झेल बाद यश. एक मोठा झटका हिंदुस्थानी पुरा संघाला. अनुभव म्हणतात या गोलंदाजाला. हाच तो गोलंदाज ज्याने लातूर प्रीमियर लीगला बेस्ट बॉलरचा सन्मान घेतला होता. एक स्पोर्ट्सची सायकल आणि एक चमचमाती ट्रॉफी आहे त्यांना भेटलेली लातूर प्रीमियर लीग LPL ला बेस्ट बॉलर म्हणून ज्याचं नाव आहे असे आमचे वकील भैया पटेल. आता बारदाना सॉरी आता शादाब हलसिंगे कामधंदे सोडून आई या मैदानात तब्बल 1000 रुपये पर डे ठरलेलं आई यांना. आणि आई नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना नाही का मला तब्बल 2 आहेत. आणि टी शर्ट कुठं आहे मग मालकाचं? पुण्या टीमचं घालून आले बघ टी शर्ट आणा त्यानं. हे इप्राचं दिलं नाही का टी शर्ट? 1000 म्हणजे टी शर्ट नाही का पुन्हा एक्स्ट्रा मध्ये? परत एकदा सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉक चेंडू. या चेंडूला तोड नाही. इथूनच मी पहिला चेंडू पल्ल्या म्हणलं होतं की सुरेख असा चेंडू, उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. अनुभव परत एकदा तोच चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडू. हा दोन्ही संघाला सांगण्यात येते आपल्याकडे रिव्ह्यू आहे व्हायचा. घेऊ शकता आपण. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. पंचांशी वाद घालायचा नाही. टाइम संपलेला आहे रिव्ह्यूचा. परत एकदा जेल बाद. उत्कृष्ट असा जेल बोलसरांकडून 2 जेल टिपलेले. तब्बल हबीब भाई थोडस नाराज असताना टीमकडे जात नसताना हबीब भाई खुश. आता आले तो नवीन फलंदाज शादाबच्या जागेवरती मला वाटतं नूर गिड्डे. अरे काय चाल रामा सॉरी ध्यान काल आल तू भाऊला भेटलो मी तिकडे होतो लय उशीर झाला होता याला. षटक संपलेला आहे. मी बघितलंच ना रामला म्हणाल ते बॉलर कसला आहे माहित नाही म्हणाल ते. माझ्या भावाच्या एकदा चालू झाल्या गोळ्या मग कसं लागतं. हात फिरून गोळ्या आहे तिथं फिकून नाही हात फिरून राम होय. आता तर पुणे असोसिएशनला आहे त्यांना खेळायला कंटिन्यू. मुलगाची प्रगती झाली अशी माझ्या भावाची. 2 शॉट भेटले मध्ये. कसं राहते प्लेयरचं क्वालिटी सापडत नाही लोकांना. लपून राहते प्लेयर. चला खाजूर भाई हे खिजर भाई या उगं फिरला इथं ध्यान ठेवायचं तर. या बघा माझा भाऊ सकाळपासून इथं आहे. त्याचं जे की काम नाही काय नाही तरी निवांत सहकार्य फक्त टीमला कसलं आले बघा. असे सपोर्टर पाहिजेत काळजातून तना मना धनातून. थंडच्या टोप्या देणार होतो ना काय झालं. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 30 षटक जावेद पटेल उर्फ पापा पटेल. सुरेखाचा पटका. हा धावसंख्या झाले ते 6 धावा 6. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि गचा असं क्षेत्ररक्षण 4 धावा.
थोडस एक मोठा झटका लागला असता जर जेल झाला असता तर. उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याची ख्याती आहे अशा अरबाज पठाण सर्कलच्या मध्ये काय करतात हे आम्हाला प्रश्न पडलेला. हा खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहिजे, किमान त्या चष्म्याची तर कदर करायची होती. फिल्डिंगला बाहेर थांबायचं होतं. परत एकदा जावेद. सुरेखाचा चेंडू ब्लॉक चेंडू म्हणावा लागेल, खोदून काढलेला. निश्चितच एक धाव. ओम शिवलकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, डॅशिंग खेळाडू, स्टाईलबाज खेळाडू. परत एकदा चेंडू हवेत. ओम चेंडू खाली, बघूया जेल होतो का. आणि थोडस जजमेंट गेलेलं. 2 धाव आताच्या. बोट घुसला करे एकदम. हा परत एकदा जेल बाद. रफिक मन्यारी उत्कृष्ट असे 3 जेल टिपलेले बोर साहेबांनी. अरबाज सांगत असताना काहीतरी, आणि तसंच हबीब भाई टीम कडे न येत असताना नाराज हबीब भाई. आता आलाय तो रफिकची जागा घेण्यासाठी. वॉर्मअप करत असताना आबिद भाई पटेल. शेवटच्या षटकामध्ये आम्ही नक्कीच वाट पाहणार. नवीन फलंदाज आहे तो शकील मनियारी नावाजलेला फलंदाज. लातूरचे खेळाडू काय असतात या खेळाडूने दाखवलेला हौसाला. सुरेखाचा ब्लॉक. परत एकदा निर्धाव आणि षटक संपलेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते ते गडी बाद झाले ते 4 गडी बाद 13 धावा. 3 षटक पूर्ण. फुल ॲग्रेशन मध्ये पठाण. टिप्स देण्यासाठी एक वयस्कर खेळाडू, तब्बल 45 वय वर्ष हबीब भाई. पण त्यांच्या राहणीमानानं त्यांचं वय दिसून येत नाही, पण नक्कीच ते 45 वर्षाचे आहेत. मानो या ना मानो. बरोबर आहे का हबीब भाई? ओके. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी येकर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा गिरीश अण्णा येकर, डिफेंडिंग चॅम्पियन डिफेन्स. अजय. सुरेखाचा फटका, चेंडू सरळ सीमा रेषा पार. पंच 4 धावा इकडून दिसणार झाले आम्हाला. ज्यांना कुणाला थंडक या कंपनीचं कूलर पाहिजे असेल मुबलक दरामध्ये 50% ऑफ येकर इलेक्ट्रॉनिक्सशी संपर्क साधा किंवा माझ्याशी साधा. 10% कमिशन घट माझं. जर अमित पटेलने झेल घेतला तर गिरीश अण्णा येकर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक.
या सामन्याला प्रथम पारितोषिक अक्षय बिर्याणी, या टुर्नामेंटसाठी प्रथम पारितोषिक दिलेले आहेत अक्षय बिर्याणी पुणे, प्रोप्रायटर अक्षय पाटील. सुरेखाचा फटका, चेंडू परार, 6 धावा. या 6 धावेचे प्रायोजक हॉटेल कांचन, उत्कापाटी, औसा. काही टिप्स देत असताना AK-47 अरबाज पठाण. काय क्लिअरिटी यार नंबर एक. चेंडू सरळ सीमारेषा पार, 6 धावा. या 6 धावेचे प्रायोजक अक्षय बिर्याणी पुणे, प्रोप्रायटर अक्षय पाटील. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 1 धावावरती समाधान मानावं लागेल. षटक संपलेलं, 4 षटकानंतर संघाची धावसंख्या येते डबल 3. 33 धावा, 33. महागडे षटक. पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. चला चल आरसी, म्यूजिक बजा, थोड़ा बेस मार के. तो अनुभव वकील पटेल. नुकतंच आगमन झालेलं आहे ते पाण्याचे जनक, जे हनुमान कलेक्शनचे सर्वेसर्वा संतोषभाई खंडागे, त्यांच्यासोबतच आमचे मामाश्री अर्जुन मामा साबळे, महाराष्ट्र पोलीस भावी. चेंडू हवेत, बघूया जेल होतो का पापा. आणि गचा असं क्षेत्ररक्षण, झेल सोडलेला एक मोठा झेल, एक मोठ्या खेळाडूचा झेल किती महागात पडतो बघू दोन्ही फलंदाजांना. संयोजक कमिटीतर्फे अर्जुन मामा साबळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या आपल्या भाच्याला टोप्या घेऊन आलेले गपचूप मध्ये. एकच धाव, हळूहळू वाढती धाव संख्या येते.
4 धावा. या 4 धावाचे प्रायोजक अजय बॅटरीज औसा. कोण काय ना नशीब. चला 15 प्लेयर घ्यायचे नाही पहिल्या राऊंड मध्ये. तुम्हाला कोण भेटेल ते घ्यायचं. चिठ्ठीत जे निघेल ते त्या प्लेयर ठेवायचं मध्ये. टीमला द्यायचं डायरेक्ट. भारी आहे. कोण करणार ते. परत एकदा वकील भाई आटूनवर राईट आमावर देखील मारा. फुलटा चेंडू. चेंडू फरार. 6 धावा. या 6 धावाचे प्रायोजक तिरुपती बोरवेल्स औसा. जोडीदार जय हनुमान कलेक्शन. चेंडू हा जुना चेंडू द्यायचा आहे काळू मामा. अरे तुम्हाला इथे ठेवा म्हणलं तर का पोराट करता यार कालू भाई तुम्ही. धावा झाले ते किधर भाई 46. 46 धावा. 5वा षटक प्रगतीपथावर. चेंडू झाले ते या षटकामध्ये शेवटचा चेंडू. शहाण्णव काढणे काय. परत एकदा वकील भाई आटू नूर राईट आमावर विकेटला मारा. स्ट्राईकला आहे तो नूर. सुरेखाचा फटका बघूया आणि 6 धावा. गचाचं क्षेत्ररक्षण जेल होत होती. मध्ये किती 18 चेंडू 44 धावांची गरज. निर्धाव चेंडू. काय ते ॲपमध्ये का यूट्यूबला परत एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावामध्ये भर. किल्लरला फॉलो करावं लागतं की क्रिकेटवर. त्या लिंकला माय क्रिकेटमध्ये घाम सुटला नाही बसा टुर्नामेंट वरी
सुरेखाचा पटका चेंडू हवेत, बघूया झेल होतो का. परत एकदा झेल सोडलेला. धावसंख्या झाली ते 54 धावा. 6वे षटक प्रगतीपथावर. सुरेखाचा फटका, चेंडू सरळ सीमारेषा पार. 4 धावा. अबे तुलूर चेंडू झाले ते 3. चेंडू हवेत. परत एकदा 4 धावा. गच्चा अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. हे 4 धावांनी संघाची वार्ता धावसंख्या येते 62 धावा. 62. 14 चेंडू मध्ये 34 धावांची गरज विजयासाठी समीकरण मैदानात. 14 चेंडू आणि 34 धावा. परत एकदा चेंडू परार. 6 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. धावा झाले ते 68. वैयक्तिक 49 धावावरती खेळते नूर. 13 चेंडू 49 धावा. ब्लॉक चेंडू. या स्पर्धेमधील आतापर्यंत सर्वात फास्टेस्ट 50 म्हणून नूर. 14 चेंडू मध्ये 50 धावा केलेल्या नूर यांनी. केवळ 14 चेंडू मध्ये 50 धावा. आणि संघ जरा पण खुश नाही. टाळ्याचा गडगडाट वाजत नाहीये हिंदुस्थानी प्रसंघाकडून. कमबॅक केलेला आहे त्यांनी सामन्यामध्ये. तुम्ही जिंकून फिल्डिंग घेतला सीएसके. नवीन गोलंदाज आलाय तो नागेश लादे. मॅन फ्रॉम तपसी चिंचोली. एक नावाजलेला असा खेळाडू नागेश लादे. सलग 3 षटकार. रायप्पा मंडले यांच्याकडून नूरसाठी 551 रुपयाचे पारितोषिक. सुरेखाचा पटका, चेंडू परार. 4 धावा. सलग 3 षटकार. नूर गिड्डे यांना रायप्पा मंडले यांच्याकडून 551 पारितोषिक. परत एकदा सुरेखाचा पटका. निश्चितच 1 धाव.
परत एकदा नागेश आणि उत्कृष्ट असा चेंडू गोलंदाजी मार्कवर. हा सरकारच्या अण्णा जरा नुकतंच आगमन झालेलं आहे ते मिटकरी वारेचे सर्व मंथन मिटकरी यांचं स्टेजच्या पाठीमाग. हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा स्टेजच्या मागून मंथन मिटकरी यांना. वायरवर अण्णा वायर अण्णा वायरवर अण्णा 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 वायर अण्णा. ओके परत एकदा सुरेखाचा चेंडू. आता मला कळालं जेल का सोडला होता पापाने. आणि स्टेजच्या मागले पुढे आलेले मंथन मिटकरी MG हेक्टर चे मालक. स्टेजच्या बाहेर सरळ सीमा रेषा पार. पंचांचा निर्णय. हातवरी करायचंय. युट्यूब चालू आहे सर कृपया सहकार्य करायचंय. वॉचिंग वाले शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावा. सुरेखाचा फटका. आणि धावबाद शकील. षटक संपलेलं. 7 षटकानंतर संघाची धावसंख्या येते 80 धावा. 7 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 15 आहेत ना. एक कमी जाऊ द्या कशाला. 80 धावा. 81 धावा सॉरी. 7 चेंडू मध्ये 15 धावा. हा गाडी बाहेरून घ्यायचे. अरे फर्निचर. हा सर प्लेयरांना दाबायचं नाही सर. बोल सर. विनंती आपल्याला लहान लहान लेकरांना दाबायचं नाही. भीती घालायची नाही. बघा ती सुभाष झुरून झुरून बारीक झाला तुमच्या एरियात राहायचं असल्यामुळे. नवीन फलंदाज आलाय तो. आबा बाबा बाबा संतोष दादा खंडागळे यांचा आवडता खेळाडू. इंडियन ऑटोमोबाईलचे सर्व खाजा मग ले 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 ले. बघूया आमची इच्छा आहे की खाजा स्ट्राईक वरती यावं आणि सामन्याचा विजयी षटकार खाजाच्या बॅटमधून निघावं हीच आमची अपेक्षा. पण ती अपेक्षा अपुरीच राहील हे आम्हाला दिसून येत आहे. मला वाटते खाजा मुले धावबाद होण्याच्या तयारीत आहेत असा माझा डाऊट. मिथून सर्वदे यांचं मैदानात आगमन. सकाळच्या मॅचला डुमना, दुपारच्या मॅचला इन. फायनल मारल्यानंतर खूपच फायदे. कधी भी या कधी भी जावा. नो नेवर डिफेन्स ओनली. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो अजय कांबळे. विजयासाठी समीकरण मैदानात 6 चेंडू आणि 15 धावा. आणि बघा किती जेल महागात पडते. बघा जेल सोडून चेंडू सीमा पार 4 धावा. एकदम खराब असं क्षेत्ररक्षण. सर्व खेळाडूंना सर वरडतात. सरला कोण वरडणार याची आम्ही वाट पाहत आहोत. अबे तयार व्हायचंय. चेंडू हवेत. मी काय म्हणलं होतं दादा प्रेडिक्शन. माझं प्रेडिक्शन काय होतं. खाजा ही फक्त धाव बाद होण्यासाठी आलेला खेळाडू आहे.
बॅट इकडे करायचंय खाजाबाई, आमचं प्रेडिक्शन खरं झालेलं आहे. वरी करायचं बॅट. धन्यवाद. आणखी जो पण खेळाडू येईल तो धावबादसाठी येईल. नवीन फलंदाज बघूया कोण येते ते. नवीन फलंदाज नाव नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय कृपया. दिसणार एवढ्या लांबून दिसणार नाव. अहमद. ओके थँक्यू. तीन चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 10. सूर्यकाचा चेंडू. दोन 10. लांबधण्याच्या खेळाडूला प्रोत्साहन देत असताना वाईड रिव्ह्यू. वाईडचा रिव्ह्यू. ठीक आहे. पहिले 3 शंपर दाखवले ना मागे. आता बघा आहे का. पंच चेंडू दगडावरून आहे आणि बॅट्समॅन किमान 1 बूट शपल आहे. तर काय निर्णय द्यायचे तुम्ही ठरवा. काय बॉल आहे का. ओके. फोर डिलिव्हरी. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावा. आणि शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावा. उत्कृष्ट असं षटक अजय कांबळे. कृपया बॅनरवाल्यांना विनंती आहे, बॅनर तिथं नाही बसवायचं. कालूबाई ते बॅनरवाले आहेत का तिकडे माग किपरच्या. दांड्या घेतलेले बॅनरवाले आहेत का मंडपवाले आहेत बघा एकदा. इकडे बसवायचे. कार आहे तुमच्या पाठीमाग कार. इकडल्या साईडला बॅनर लावायचे. ते कारच्या साईडला लावायचं एकदम. कारच्या साईडला लावा. कार आहे का कार इकडे राईट साईडला कार. त्याच्या साईडला उजव्या हाताला कारच्या. ते आता 2 व्हीलर आली बघा पिवळ्या टी शर्ट वाले तिथं लावायचे बॅनर. आणि निश्चितच हा सामना पटेल फुटवेअर साऊथ किंग ट्रान्सपोर्ट 6